तर फायनली आज आपल्या बँडची गाडी रेडी झाली होती. कशी तर सुरुवातीपासून सांगतो. तर मित्रांनो, सकाळी गोधडीतच होतो तो अशी पप्पा म्हणाले की ट्रॅक्टरचं डिझेल फुटलं. तर मग घराले कडी लावून कॅन हातात घेऊन निघालो डिझेल घ्यायला. फटाफट डिझेल भरलं आणि येऊन लागलो वावरात. वावरात येताच बघितलं तर ट्रॅक्टर डायरेक्ट रस्त्यातच उभं आणि ट्रॅक्टर रस्त्यात बंद पाडून आपले ड्रायव्हर भाऊ एकदम चिल मारत होते. आणि या ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आपले योगेश भाऊ होते. त्याच्या हातात डिझेलची कॅन सोपवली आणि मी निघालो पप्पाला वावरात सोडायला. पप्पाला वावरात सोडून मी निघालो दुसऱ्या वावरात पाणी चेक करायला. वावरात पोहोचून पाहिलं तर पाण्याची धार एकदम भारी चालू होती आणि हिरीत पण पाणी भरत होतं. त्यानंतर वावरातच थोडं ऊन शेकायला बसलो, कारण सकाळपासून ना अंगाला पाणी होतं ना तोंडाला पाणी होतं आणि पायात तर स्लीपरवर मोजे घालून फिरत होतो. तर साईनला फाकावून आलो घरी येताच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेंटिंग साठी केला गेसो तयार. त्यानंतर मस्त आंघोळ विंगोळ करून तयार झालो आणि गेलो मोठ्या साईजचा ब्रश आणायला, कारण आपल्याला गेसो अप्लाय करायला लागत होता मोठ्या साईजचा ब्रश. मग गेसो अप्लाय केला आणि त्याला थोडे टाइम वाळू दिला. तोवर मी मस्तपैकी सगळ्यांसाठी ठेवला चहा. माझ्या हातची ज्या सगळ्यांना आवडते म्हणून चहाचा कारभार माझ्याकडे असतो. त्यानंतर मस्त चहाचा आस्वाद घेत आपल्या पेंटिंगला सुरुवात केली. त्यानंतर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी गेलो बाहेर, कारण आपल्या घरात नेट प्रॉपर चालत नाही. तर मस्तपैकी चहाचा आस्वाद घेत व्हिडिओ अपलोड केला. त्यानंतर घरी आलो आणि आपल्या बँडचे बॅकलाइट बनवायचे बाकी होते, सो ते बनवले. त्यानंतर पापड भोजून बसलो जेवणाला. त्यानंतर लावले आपल्या बँडला RGB. तर आता बघा आपल्या गाडीचा लुक कसा दिसतोय. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पेंटिंग कंप्लीट करता करता रात्रीचे 3 वाजले. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.